नमस्कार शेतकरी मित्रांनो काल आपण संध्याकाळी व्हिडिओ बनवला होता की आपण इथून पुढे आले बाजारभावाची अपडेट देणार नाही. पण त्या व्हिडिओला एवढा प्रतिसाद भेटला आणि शेतकऱ्यांचे फोन आले की दादा तुम्ही असं करू नका. जर तुम्ही भाव सांगितले नाही किंवा मग सर्वच जे व्हिडिओ बनवतात त्यांनी जर भाव सांगितले नाही तर शेतकऱ्यांचं कसं होईल. व्यापारी पण मग काही पण मागतील बुवा. तर मित्रांनो, हा शेतकऱ्यांच्या सांगेलनुसार आपण इथून पुढं आपले जे डेली अपडेट होती ते 100% आपण द्यायचा प्रयत्न करू. आणि मित्रांनो, आज दिनांक 27 जानेवारीचे आले बाजारभाव आपण व्यापाऱ्याकडून पण अपडेट घेतलेली आहे आणि शेतकऱ्यापासून अपडेट घेतलेली आहे. मित्रांनो, मागच्या 2 दिवसापासून आपले व्हिडिओ नव्हते, पण मागच्या 2 दिवस जे सौदे झालेले होते ते समजा एक 5,000 रुपयापर्यंत जे सौदे होते ते काढणे झालेले आहे आता. आणि आता आजची जी 27 जानेवारीचे बाजारभाव आहे मित्रांनो, थोडे 200-300 रुपयाने मायनस इथं दाखवत आहे. व्यापाऱ्याकडून सांगण्यात येतं आहे की एक 45 रुपयापासून तर एक 48 रुपयापर्यंत आजचे टॉप क्वालिटी जर असलं तर 48 49 रुपये चांगला सुपर VIP एक्सपोर्ट क्वालिटी माल जर असला तर. आणि जे मिडियम माल आहे ते एक 45 46 47 जो मिडियम माल आहे तो. आणि जे तर त्याच्यातला जो डागी माल आहे तो डागी माल समजा एक 15 रुपयापासून तर एक 20 21 22 रुपयापर्यंत हे डागी मालाचे सौदे हे आजच्या तारखेमध्ये झालेले आहे. मित्रांनो, तुमच्याकडे जर एक्स्ट्रा माल जर झाले असतील एक 48 रुपयावरती ते पण कमेंट करून सांगा, म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना माहिती होईल. आणि जर तुम्ही कमेंट करत असाल तर त्या तिथं व्यापाऱ्याचं नाव शेतकऱ्याचं नावसुद्धा कमेंट करा मित्रांनो, म्हणजे जेणेकरून हे शेतकऱ्यांना माहिती होईल. म्हणजे शेतकऱ्यांचा पण संभ्रमण होणार नाही की हे खोटं बोलतात की कसं बोलतात. कारण व्यापाऱ्याकडून आम्हाला सांगण्यात येतं आहे की तुम्ही अफवाचे व्हिडिओ बनवतात असं सांगण्यात येतं आहे. म्हणून आपण इथं असा निर्णय घेतलेला आहे. एक शेतकऱ्याकडून सुद्धा अपडेट घेणार आहे आणि एक व्यापाऱ्याकडून सुद्धा आपण अपडेट घेणार आहे. जे मागचे आपण व्हिडिओ टाकले होते 51-52 ते रिअलमध्ये सौदे झालेले होते, त्यावेळेस भाव वाढलेला होता. पण आता ह्या 2-3 दिवसापासून हे 200-300 रुपयाचे मायनस इथं दाखवतोय मित्रांनो. तुमच्याकडे काय सौदे चालू हे कमेंट करून नक्की सांगा. जय जवान जय किसान.